नमस्कार, मी संकेत आवटे. एक मेजर क्राउड आणि खूप सारा एक मोठा वर्ग असा आहे जो बिशी आजही भरतो. रोज सर्टन अमाउंट आपण ॲज अ बिशी भरतो. महिन्याला बिशी भरतो. पिग्मी भरतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. टेक्निकली त्याला चिट फंड म्हटलं जातं. सोप्या भाषेत एक असा व्यक्ती जो अनेक लोकांना जमा करतो. एक अशी कम्युनिटी जे अनेक लोक एकत्रित येऊन बिशी सुरू करतात. म्हणजे काय? समजा तुम्ही 10 मित्र आहात. 10 मित्र एकत्रित येऊन एका ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात करतात. सोप्या भाषेत अडी-अडचणीला, गरजेला तो पैसा उपयोगाला येईल म्हणून ती बिशी सुरू केली जाते. आता सिंपल कन्सेप्ट असते याची. एक व्यक्ती ते सगळं मॅनेज करत असतो. तो व्यक्ती करतो काय? तर सगळ्या लोकांचा हिशोब ठेवणं. सोप्या भाषेत तो क्लार्क असतो. तो तुमचे सगळे पैसे प्रत्येक महिन्याला जमा करतो. दर महिन्याला ठरलेली अमाउंट आपण उदाहरणार्थ पकडूया. 5,000 रुपये प्रत्येक महिन्याला आपण भरतोय. प्रत्येक महिन्याला 5,000 भरणारे असे 10 लोक आहेत. म्हणजे 50,000 रुपये प्रत्येक महिन्याला जमा होणार. हे 50,000 कलेक्ट करणं, त्याचा हिशोब ठेवणं आणि ज्याला प्रत्येक महिन्याला ते पैसे द्यायचे आहेत, टोटल 50,000 रुपये, तो व्यक्ती निवडणं हे काम त्याचं असतं. सो सिम्पली वेगवेगळ्या बिशींचे वेगवेगळे नियम असतात. कोणाचा सिंपल नियम असतो, दर महिन्याला चिठ्ठी काढायची, ज्याचं नाव येईल त्याचे 50,000. काही बिशींचा नियम असतो, आता ऍक्ट प्रमाणे हा एक चिट फंडचा प्रकार आहे. याला रजिस्टर करणं गरजेचं आहे. जर तुमची बिशी रजिस्टर्ड नसेल, तुमची संस्था ती रजिस्टर्ड नसेल, तर ते इलिगल मानलं जातं. पण चला, क्लोज कम्युनिटीमध्ये एवढं कोण बघायला येत नाही म्हणून बरेच लोक हे करत असतात. आता याचे फायदे तोटे सगळ्या गोष्टी मी पुढे बोलणारच आहे, पण त्याआधी कन्सेप्ट समजावून घेऊयात. रजिस्टर्ड ज्या चिट फंड्स आहेत त्यांची प्रोसेस कशी असते की सिम्पली आपण जो पैसा कलेक्ट करतो त्यामधला समजा 5% अमाऊंट आपण त्या क्लार्कला द्यायचं ठरवलं किंवा जो ही बिशी सांभाळतो त्याला द्यायचं ठरवलं, तर त्या टोटल अमाऊंट मधले 5% त्या व्यक्तीला मिळणार आहेत. म्हणजे समजा जर मी 50,000 कलेक्ट करत असेल तर त्यामधले 2,500 रुपये तो मॅनेज करणारा व्यक्ती घेऊन टाकेल आणि उर्वरित अमाऊंट तो देऊन टाकेल. सो कन्सेप्ट अशी चालते. समजा एखादा व्यक्ती म्हणेल की मला 50,000ची गरज आहे, पण दुसरा म्हणेल नाही मला पण गरज आहे, तिसरा म्हणेल मला पण गरज आहे. सो यामधला जो व्यक्ती लोएस्ट अमाऊंट मागेल त्याला ते पैसे दिले जातात. म्हणजे काय? एकटा व्यक्ती म्हणेल नाही मी 49,000ला घेऊ शकतो, पण 49,000च्या बदल्यात त्यानं 50,000 पे करायचे, कारण माझं टोटल कलेक्शन किती झालं? 50,000चं. दुसरा व्यक्ती म्हणेल नाही मला अर्जन्सी आहे, मी 48,000 द्या, चालेल, मी त्याच्या बदल्यात तुम्हाला 50,000 देईन. तिसरा व्यक्ती म्हणेल 47 द्या, चौथा म्हणेल 46 द्या, पाचवा म्हणेल 45 द्या. आता यामध्ये सगळ्यात लोएस्ट बीड कोणाची लागली तर 45,000ची. सो ही बिशी मिळेल 45,000 रुपयांची त्या व्यक्तीला. पण ते देण्याआधी 45,000 मधले 2,500 कट केले जातील, कारण ते 2,500 ॲज अ 5% कमिशन त्या ऑपरेट करणाऱ्या व्यक्तीला दिले जातात, जो या बिशीचा हिशोब ठेवत असतो. 2,500 कमी केल्यानंतर 42,500 रुपये त्या बिशी धारकाला मिळणार ज्यानं ती बीड जिंकलेली आहे. 42,500 मिळाल्यानंतर त्यानं रिटर्न किती करायचे आहेत? बरोबर 50,000 रुपये. सो उर्वरित जो पैसा आहे तो असेल त्या बिशीचा नफा. हा पैसा त्या बिशी धारकांमध्ये वाटला जातो. आता हे 3-4 प्रकार असे वेगवेगळे असतात. चिठ्ठ्या काढणं, वेगवेगळ्या प्रकारे व्याजाच्या स्वरूपात पैसे देणं, किंवा तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे असतील तर तुम्ही एक्स्ट्रा पैसे देऊ शकता, ते पैसे कोणाला तरी व्याजाने दिले जातात. आता हा सगळा जो हिशोब आहे ना, तो विश्वासावर चालतो. आम्हीच 10-12 बिझनेसमॅन मित्र आहोत, आमची दुकानं आहेत, आमचे शॉप आहेत, आमचं चालतं. 10, 15, 20, 25 स्त्रिया आहेत, त्यांची बिशी चालते. काही मुलं आहेत, त्यांची बिशी चालते. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या या कन्सेप्ट असतात. पण या बिशीमध्ये गडबड अशी होते की जर एखाद्याने पैसे बुडवले तर मात्र गडबड होते. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. साधा विचार करा, ज्या व्यक्तीला 50,000 द्यावे लागणार आहेत पण त्याला ऍक्च्युली खिशामध्ये पैसे 42,000 पडणार आहेत, 43,000 पडणार आहेत, तर त्याचं जाणारं व्याज जे आहे ना ते खूप मोठं असतं. 20-20, 30-30% पर इयर व्याज त्याला पडतं. मग एवढी मोठी व्याजाची रक्कम देण्याच्या बदल्यात तो बिशीमधून पैसे उचलत असतो. पण बिशीमधून का उचलेल? त्याला गव्हर्नमेंटचे ऑप्शन नाही आहेत का? 8, 10, 12% व्याज मिळतं, तर त्याच्या ऐवजी हा 25%, 30%, 40% व्याज द्यायला का तयार होतात? त्याच्या मागे रिझन हे असतं की त्याचं सिबिल कदाचित खराब असू शकतं. कदाचित तो व्यक्ती ट्रस्टवर्दी नसेल, त्याच्याकडे प्रॉपर्टी नसेल, सिक्युरिटी नसेल, ज्या थ्रू तो पे करू शकतो. सो अशा केसेसमध्ये पैसे बुडण्याची एक शक्यता असते. ज्या व्यक्ती थ्रू हे सगळं मॅनेज केलं जात आहे त्यानंच ते पैसे घेऊन पळून जाण्याच्या कितीतरी घटना मी तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे पैसा तिथेही बुडू शकतो. तिसरी गोष्ट, रिटर्न, ऑलमोस्ट रिटर्न न मिळाल्यासारखा यातून प्रकार आहे.
विनाकारण खर्चच्या खर्च, प्रत्येक महिन्याला त्या मीटिंग अटेंड करा, त्याच्यामध्ये जा बसा, जो पैसे देणार नाही त्याच्याबरोबर विरोध पत्करा, त्याच्याशी बोला, भांडा, पैसे वसूल करा, खाण्यापिण्याचा खर्च वेगळा. मग एवढी सगळी मेहनत आणि त्यातून मिळालं काय? काहीच नाही. आजही लोकांच्या डोक्यामध्ये हेच आहे की अरे नाही, करायला पाहिजे, पैसे मिळतात एकत्रित. अरे एकत्रित घेऊन करणार काय आहात? एकत्रित जरी तुम्हाला ते पैसे मिळाले तरी तुम्ही ते खर्चच करणार आहात. म्हणजे काय, आलेला पैसा कधी खर्च होतो हे समजत नाही. गट्टा 20,000 आले, 30,000 आले, 50,000 आले, 1,00,000 रुपये आले, येतात, पण ते आल्या आल्या लगेच आपण ते खर्च करतो जिथं गरज नव्हती अशा ठिकाणी. अननेसेसरी स्पेंडिंग यातून वाढतं. दुसरी एक कम्युनिटी आहे, बिझनेसमॅन लोक आहेत, छोटासा व्यवसाय करणारे दुकानदार लोक, बिशीच्या ऐवजी पिग्मी भरतात. म्हणजे काय? पिग्मी म्हणजे एखादी पतसंस्था, एखादी छोटीशी संस्था ती पैसे जमा करते तुमच्या आणि तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट करते. आता हे जे पिग्मीचे पैसे असतात तुमच्या सेव्हिंग अकाउंटवर राहतात, याला कुठल्याही प्रकारे चांगलं व्याज मिळत नाही. बऱ्याच संस्था याला व्याज देखील देत नाहीत. काही संस्था 1% 3% व्याज देतात. इथं आपल्या पैशाची अक्षरशः डिग्रोथ होत असते, कारण महागाई वाढते 6, 7, 8%. जर तुमचा पैसा त्याच्यापेक्षा जास्त वाढत नसेल तर तुमचा पैसा येणाऱ्या काळामध्ये परफॉर्म करू शकणार नाही. सोप्या भाषेमध्ये सांगतो मी तुम्हाला, आज 1,00,000 रुपयांची टू व्हीलर आहे, ती तुम्ही बाय करणार आहात म्हणजे 1,00,000 रुपये पे करावे लागतील. पण पुढच्याच वर्षी त्याच टू व्हीलरची किंमत महागाईमुळे 1,10,000 रुपये होते. मग साधा हिशोब आहे, जर तुम्ही 1,00,000 रुपये आज घरीच ठेवले आणि पुढच्या वर्षी डायरेक्ट ती बाईक विकत घ्यायला गेलात तर तुम्हाला ती बाईक मिळणार नाही, कारण 10,000 रुपये तुमच्याकडे कमी आहेत. याचाच अर्थ तुम्हाला अजून 10,000 त्यामध्ये ऍड करावे लागतील, कारण महागाई 10,000 वाढलेली आहे. परिणामी तुमच्या पैशाने अंडर परफॉर्म केले. पण जर तुम्ही ते चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट केले असते तर त्याला रिटर्नही चांगले मिळाले असते. जर तुम्ही फक्त पिग्मी भरली असती तर त्याचे 1,03,000 झाले असते, 2,000 झाले असते, 1,01,000 झाले असते, कदाचित 1,00,000च राहिले असते. काही बिशींमध्ये थोडेफार वाढले असते किंवा मॅक्सिमम केसेसमध्ये ते 1,00,000चे 1,00,000च राहण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे जिथं आपण बिशी भरतो ते बुडण्याचे चान्सेस आणि पैसे परत नाही येण्याचे चान्सेस, कर्जबाजारी होण्याचे चान्सेस आणि तो गोळा करणारच पळून जाण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि इम्पॉर्टंट गोष्ट, जिथं आपण पिग्मी भरतो, प्रत्येक महिन्याला सर्टन अमाऊंट भरत जातो ज्या पतसंस्थेमध्ये, ती पतसंस्था बुडण्याचे चान्सेस तर भयंकर आहेत. कारण मॅक्सिमम पतसंस्था या नेते मंडळींच्या असतात आणि हे नेते मंडळी याच पतसंस्था बुडवून पैसा गोळा करायच्या नादामध्ये असतात. सो अनेक अशा पतसंस्था मी तुम्हाला सांगू शकतो. सहज गुगलला जर तुम्ही सर्च केलं तुम्हाला शेकडो हजारो पतसंस्थेची नावं मिळतील, अनेक बँका मिळतील ज्या बुडलेल्या आहेत. सो अशा केसमध्ये सरकार तुमच्या पैशाची सिक्युरिटी घेत नाही, ना की त्यांच्यावर अशी स्ट्रॉंग ऍक्शन होते आणि तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतात. 99% मध्ये आपले पैसे बुडण्याचे चान्सेस असतात, पैसे रिकव्हर होत नाहीत. सो अशा केसेसना रिप्लेस करण्यासाठी काही ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. कोणकोणते ऑप्शन आहेत? समजा जे 5,000 तुम्ही तिकडे भरत होता, बरेच लोक अभिमानाने सांगतात की मी 10 वर्ष भरतोय. अरे पण 10 वर्ष भरून त्याचा फायदा काय झाला? बेटर वे हाच आहे की तो पैसा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा. इव्हन एफडी जरी केली तरी आपल्याला 8-9% रिटर्न मिळतील. मग त्याच्यापेक्षा म्युच्युअल फंड आहे, स्टॉक्स आहे, अनेक ऑप्शन आपल्याकडे आहेत. 1 बाय 1 तुम्ही एक्सप्लोर करून त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. एक सिंपल एक्झाम्पल देतो. हेच 5,000 जर तुम्ही SIPच्या स्वरूपात इन्व्हेस्ट करत गेलात तर 10 वर्षामध्ये त्याचे 13, 14, 15 लाख बनतील. इझिली बनू शकतात, कारण जसे तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील तसे तुमची ती अमाऊंट वाढत जाताना मिळेल. म्हणजे मी 15% जरी कॅल्क्युलेट केलं तरी सुद्धा अप्रॉक्सिमेटली 14 लाख रुपये होतात. पण जर मी अजून या रिटर्न्सना स्ट्रेच करत गेलो 20%, 22%, 25% जे रिसेंट मार्केटनी दिलेले आहेत, तर हीच तुमची अमाऊंट 30 लाखापेक्षाही जास्त बनते, जी तुमच्या या बिशीमधून कधी बनणार पण नाही आणि ती परत मिळण्याचे चान्सेस पण खूप कमी आहेत. आणि जरी ते परत मिळाले तुमच्याकडे ते पैसे टिकणार पण नाहीत. अननेसेसरी पैसा खर्च होत जातो. जरी तुमचा छोटासा व्यवसाय असेल, तुम्हाला वाटत असेल माझे रोज 100 रुपयाची जी मी पिग्मी भरतो ना ती चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट होते, तुम्ही डेली SIP लावू शकता. रोज तुमच्या अकाउंटवरून 100 रुपये कट होतील. तुम्हाला वाटलं रोज 1,000 रुपये जाऊ देत, 1,000 रुपये कट होतील. तुम्हाला वाटतं रोज माझे 500 रुपये जाऊ देत, कट होऊ शकतात. काही लोक म्हणतील नाही मी जॉब करतोय, या तारखेला ऍज अ बिशी मी भरतोय 3,000 रुपये, माझे 3,000 कट होऊ देत. 1,000 भरतोय, 1,000 कट होऊ देत, होऊ शकतात. 500 रुपये प्रत्येक महिन्याला भरायचे, भरू शकता. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, बरं बिशी मला पाहिजे तेव्हा पैसे मिळतात, यातून सुद्धा मिळतात. इझिली तुम्हाला हवं तेव्हा पैसे काढता येतात. लॉक इन असणाऱ्या स्कीममध्ये कधीच पैसे गुंतवायचे नाहीत. बरं याबद्दल तुम्हाला माहिती नाहीये, काही हरकत नाहीये, या नंबरला कॉल करा, माहिती घ्या, डिटेल नॉलेज घ्या आणि मग इन्व्हेस्ट करा. बरं हे पैसे जातात कुठे?
स्ट्रॉंग कंपनीजमध्ये जातात, SBI, HDFC, ICICI अशा स्ट्रॉंग कंपन्यांमध्ये जातात. हे बुडू शकतात का? 0% चान्सेस आहेत तुमचे पैसे बुडण्याचे. एकही रुपया तुमचा बुडत नाही किंवा कोणी काढून घेऊ शकत नाही. हा कम्प्लिटली सिक्युअर्ड पैसा असतो आणि याच्यावर सेबीचं गव्हर्नमेंटचं कम्प्लिटली लक्ष असतं, जे की तुमच्या बिशीवर आणि त्या पतसंस्थावर कधीही नसतं. त्याचबरोबर तुम्हाला वाटेल की पार्शली मला थोडे थोडे पैसे काढायचे, काढू शकता. तुम्हाला वाटलं नाही मला काढायचेच नाहीयेत, एक मोठा कॉर्पस 15, 20, 25, 30, 50 लाख, 1 कोटी मला बनवायचे आहेत आणि महिन्याला मला छोटी छोटी अमाऊंट काढायचे, तेही काढता येतात. म्हणजे काय, तुम्हाला जसं हवं तसं या सिस्टमला मोल्ड करता येतं. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही म्हणाल मार्केट डाऊन झालं आणि मला अचानक पैशाची गरज लागली तर सिंपल फंडा सांगतो. मार्केट जेव्हा डाऊन झालं आणि तुम्हाला वाटलं की नाही इथं पैशाची मला गरज आहे, काय पण करून पैसा लागेल, तोच पैसा तुम्ही ॲज अ प्लेज किंवा त्याच इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला पैसे रिटर्न मिळतात कर्जाच्या स्वरूपात. समजा तुमची ही गुंतवणूक आहे 10 लाख रुपयांची आणि तुम्हाला आत्ता 7 लाख, 5 लाख, 4 लाखाची गरज आहे. तेच स्टॉक किंवा तेच म्युच्युअल फंड स्कीम तुम्ही प्लेज करू शकता. अन्यथा डायरेक्ट कॅश हवी असेल तर एखाद्या बँके थ्रू किंवा NBFC थ्रू तुम्ही त्याला प्लेज करून गिरवी ठेवून पैसे डायरेक्ट उचलू शकता. म्हणजे समजा 1 महिन्याचा करेक्शन आहे, 2 महिन्याचा आहे, 3 महिन्याचा आहे, 3 महिन्यामध्ये परत आहे असं मार्केट बूस्ट व्हायला सुरू होईल, तुमचे पैसे तुफान वाढणार आहेत. मग जे 2-3 महिन्याचं व्याज आहे ते तुम्ही भरलं, तुमचे पैसे परत केले, कारण इथल्या ज्या काही तुमच्या इन्व्हेस्टमेंट होत्या त्या तुम्ही सेल केल्या, तो आलेला पैसा घेऊन तुम्ही कर्ज फेडलं आणि तिथेच विषय संपून जाईल. ज्याला व्याज फक्त 9% आसपास असतं. कुठल्याही प्रकारे 12%, 15% द्यायची गरज नाही, हे सुद्धा लक्षात राहू दे. म्हणजे रिस्क असेल एकच, मार्केट डाऊन झालं तर थोडंफार तुम्हाला मार्केटमध्ये रिटर्न कमी दिसतील. पण त्या केसमध्ये सुद्धा कसं काढायचं ही आयडिया मी तुम्हाला दिलेली आहे. आता प्लेज कसं करायचं, कशा प्रकारे आपण प्लेजिंग मधून पण डबल रिटर्न कमवू शकतो, यावर मी सेकंड पार्ट तुम्हाला देऊ शकतो, जो थोडासा याच्यापेक्षा ऍडव्हान्स असेल. समजा इथली एखादी स्कीम तुम्हाला 15%, 18%, 20% रिटर्न देते, तर याच 20% रिटर्नला 30, 35, 40% कसं घेऊन जायचं, याच्याबद्दल मी एक व्हिडिओ तुम्हाला देऊ शकतो. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्लेज. जर तुमच्या 2000 कमेंट आल्या आणि या व्हिडिओला 10,000 लाईक आले तर मी 100% याचा सेकंड पार्ट बनवेन. आणि महत्वाची गोष्ट, हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा, कारण आजही बरीच आपल्यातलीच लोक, आपलेच मित्र, आपलेच रिलेटिव्ह चुकीच्या ठिकाणी पिशी भरतायत, पिग्मी भरतायत. हा पैसा त्यांचा डिग्रोथ होतो हे त्यांना समजवून देण्याची जबाबदारी तुमची असेल. सो प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम तुमचं असेल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.